शेतकरी बांधवांनो, आज आम्ही आलेलो आहोत विरगाव येथील किशोर गांगुडे यांच्या मळ्यामध्ये नोबेल सीड्स या कंपनीची हॅपी फ्लावर या व्हरायटीची पीक पाहणी करायला। तुम्ही पाहू शकता, आज लागवड करून 60 दिवस झालेला आहे। 60 दिवसामध्ये फळाचं वजन सरासरी 1 किलोचं आहे आणि कॉम्पॅक्टनेस जर पाहिला एकदम कडक गड्डा आहे। लागवडीचा पिरियड हिचा आहे फेब्रुवारी मार्च। फेब्रुवारीच्या 1 तारखेपासून ते मार्चच्या 30 तारखेपर्यंत रोपांची लागवड करू शकतो आपण। रोप लागवड केल्यापासून 60 ते 65 दिवसाला तुम्ही खोडणीला चालू करू शकता। हे वाण असं आहे की जर तुम्ही अंतरामध्ये जर चेंजेस केले, जसं 2x1, 2.5x1.5, 2.5x1, ह्या अंतराने जर तुम्ही रोपांची संख्या जर प्लॉट मध्ये वाढवली तर तुम्हाला ॲव्हरेज साईज गड्डा हा 700-800 किलोचा भेटतो। आणि जर तुम्ही रोपांची संख्या कमी केली 13-14 हजार म्हणजे सरासरी 2.5x1.5 वरती जर लागवड केली तर तुमचे प्लांटेशन कमी बसेल आणि गड्ड्याचं वजन तुम्हाला 2 किलो पर्यंत जाईल। जर गड्डा 2 किलो पर्यंत गेला, उत्पादन वाढेल, रेट मध्ये 2 रुपये 3 रुपये बाजारभाव कमी भेटतील, पण टनेज वाढल्यामुळे तुमचे पैसे जास्त होतील। ह्या व्हरायटीची खासियत एक आहे फुल उन्हामध्ये, ज्यावेळेस आपण म्हणतो की बऱ्याच व्हरायटींना पिवळसर गड्डा पण पडणे, ही व्हरायटीची खासियत अशी की जे पानं आहे तिचे म्हणजे एकदम बुडापासनं एकदम गच्च पानं येतात आणि ते पानं सरळ आकाराचे असल्यामुळे जेव्हा तुमचं ऊन असताना किंवा पाणी कमी पडलेलं असताना याची पानं गड्ड्यावरती पडली जातात। गड्ड्यावर पडल्यामुळे गड्डा पूर्ण कव्हर केला जातो। कव्हर केल्यामुळे उन्हाचं जे तीव्रता आहे त्याच्यानी जो गड्डा पिवळेपणा पडतो हा प्रकार घडणार नाही, पांढरा शुभ्र गड्डा राहतो। आणि हा गड्डा बाजारामध्ये पांढरा शुभ्र असल्यामुळे बाजारामध्ये 1-2 रुपये बाजारावर जास्त भेटतात। जर तुम्ही साईज मध्ये थोडाफार वाढवा केला असेल तर थोडेफार रेट मध्ये कमी भेटतील, पण तुमचं उत्पादन नक्कीच भेटेल। ही व्हरायटी एकरी सरासरी 14-15-18 टन आपण उत्पादन देऊ शकते। ह्या व्हरायटी लावत असताना तुम्हाला जास्त असा खर्च करायची गरज नाही, पण लागवड तुम्ही वेळेवरती व्यवस्थित लागवड करा। फ्लावर हे पीक असं आहे, तुम्ही म्हणाल की आम्ही सांगतोय तुम्ही लागवड कराल आणि पैसे होतील। फ्लावर पिकांमध्ये जर वातावरणामध्ये चेंजेस झाले तर नुकसान होईल। उन्हाळ्याची व्हरायटी आणि त्यावेळेस जर पाऊस जोराचा पडला तरी नुकसान होईल, हे लक्षात ठेवावे शेतकऱ्यांनी। फ्लावर हे पीक पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असणारं पीक आहे। जरी करता उन्हाळ्याची व्हरायटी असेल तर वातावरण हे चेंज झालं तर नुकसान होऊ शकतं, पण लागवड करत असताना उन्हाळ्याच्या दृष्टीने जर तुम्हाला लागवड करायची असेल तर नक्कीच नोबेल सीड्स या कंपनीची फ्लावर ही व्हरायटी लागवड करू शकता आणि उत्पादन घेऊन तुम्ही समाधानी राहू शकता। धन्यवाद।